नाना पटोले यांनी दबाव टाकल्यामुळे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार दिलीप बनसोड यांनी माघार घेतल्याचा आरोप परिणय फुके यांनी केला। हर्षवर्धन सपकाळ यांच्या संदर्भात पटोलेंमध्ये नाराजी आहे आणि त्यांनी सपकाळ यांच्या विरोधात सुपारी घेतल्याची चर्चा काँग्रेस नेत्यांमध्ये आहे, अशी ही माहिती परिणय फुके यांनी दिली आहे। काँग्रेसमध्ये गटातटाचं राजकारण सुरू आहे असंही त्यांनी म्हटलंय। काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार माजी आमदार दिलीप बनसोडजी होते। त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव कोणीच टाकला नाही। त्यांच्यावर काँग्रेस पक्षात आणि नाना पटोलेजींनीच त्यांच्यावर दबाव टाकून त्यांना माघार घेण्यात भाग पाडलं। कुठेतरी हर्षवर्धन सपकाळच्या बद्दल मोठ्या प्रमाणात नाराजी नाना पटोलेजी यांनी या लोकांना होते आणि म्हणून या लोकांनी सगळ्यांनी माघार घेऊन कुठेतरी हर्षवर्धन सपकाळला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला, हर्षवर्धन सपकाळला अडचणीत आणण्याचा या सगळ्या लोकांनी प्रयत्न केलेला आहे। हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात सुपारी घेतल्याचा आरोप सुद्धा काँग्रेस पक्षाचे अनेक लोक नाना पटोलेंवर करतात। काँग्रेसमध्ये कुठेही आलबेल नाहीये, त्यांचे अंतर्गत इतके भांडणं आहे, म्हणून आता त्यांच्यावर काही आणखीन बोलणं उचित नाहीये। ते आपसातच कोण कुणाच्या विरोधात आहे हा त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत प्रश्न आहे, आम्ही काय बोलणार। परंतु एवढं निश्चित आहे, काँग्रेसची जी वाताहत झालेली ती इतरपेक्षाही जास्त झालेली आपल्याला पाहायला मिळते। तर पटोलेंनी सपकाळ यांच्या विरोधात सुपारी घेतलेली आहे, काँग्रेस नेत्यांमध्ये त्या संदर्भातली चर्चा आहे असं परिणय फुके यांनी म्हटलेलं आहे आणि त्यांनी काँग्रेसवर घणाघात केलेला आहे। या संदर्भात आता काँग्रेसकडून काय प्रतिक्रिया दिली जाते ते पाहणं महत्त्वाचं आहे। नाना पटोले यांनी दबाव टाकल्यामुळे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार दिलीप बनसोड यांनी माघार घेतला असा आरोप परिणय फुके यांनी केलाय। हर्षवर्धन सपकाळ यांच्या संदर्भात पटोलेंमध्ये नाराजी आहे आणि त्यांनी सपकाळ यांच्या विरोधात सुपारी घेतली अशी चर्चा काँग्रेसच्या नेत्यांमध्ये आहे असं सुद्धा परिणय फुके यांनी म्हटलेलं आहे। काँग्रेसमध्ये गटातटाचं राजकारण सध्या सुरू आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे आता या संदर्भात खुद्द नाना पटोले काय नेमका आरोपांना उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। तसंच काँग्रेसचे इतर वरिष्ठ नेते या संदर्भात काही भाष्य करतात का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे। तर भाजपचे परिणय फुके यांनी नाना पटोले यांच्यावर केलेला हा आरोप आणि त्यामुळे आता या संदर्भात राजकीय वातावरण तापलेलं आहे। काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार माजी आमदार दिलीप बनसोडजी होते। त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव कोणीच टाकला नाही। त्यांच्यावर काँग्रेस पक्षात आणि नाना पटोलेजींनीच त्यांच्यावर दबाव टाकून त्यांना माघार घेण्यात भाग पाडलं। कुठेतरी हर्षवर्धन सपकाळच्या बद्दल मोठ्या प्रमाणात नाराजी नाना पटोलेजी यांनी या लोकांना होते आणि म्हणून या लोकांनी सगळ्यांनी माघार घेऊन कुठेतरी हर्षवर्धन सपकाळला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला, हर्षवर्धन सपकाळला अडचणीत आणण्याचा या सगळ्या लोकांनी प्रयत्न केलेला आहे। हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात सुपारी घेतल्याचा आरोप सुद्धा काँग्रेस पक्षाचे अनेक लोक नाना पटोलेंवर करतात।